लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला राज्यामध्ये मोठं यश मिळालं। मात्र त्यानंतर अवघ्या काही महिन्यांमध्येच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला। या पराभवावर उद्धव ठाकरे यांनी रोखठोक मत मांडलेलं आहे। लोकसभेचं यश डोक्यात गेल्यामुळे विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। उद्धव ठाकरे यांनी या महामुलाखतीमध्ये पराभवाचं विश्लेषण केलेलं आहे। विधानसभेला महाविकास आघाडीत एकजूट नव्हती, मला जिंकायचंय या मीपणातून आमचा पराभव झाल्याचं देखील उद्धव ठाकरे यांनी कबूल केलेलं आहे। तर लोकसभा निवडणुकीचं यश महाविकास आघाडीमध्ये आमच्या डोक्यात गेलं असं शब्दात उद्धव ठाकरे यांनी त्या निकालाचं त्या पराभवाचं विश्लेषण केलेलं आहे। लोकसभेचं यश हे नाही म्हटलं तरी सगळ्यांच्या डोक्यात गेलं। विधानसभेच्या वेळेला काय झालं, शेवटच्या दिवसापर्यंत खेचाखेच चालू राहिली। हा मतदारसंघ तुला, हा मतदारसंघ मला, हा तुला, हा मला, हा तुला, हे तुतू मैमे हे शेवटच्या क्षणापर्यंत झालं। तुतू मैमे झाली ही स्वीकारली पाहिजे। आपल्याकडनं झालेली मोठी चूक होती आणि ती जर का चूक परत करायची असेल तर मग त्या गोष्टीला एकत्र येण्याला काही अर्थ राहत नाही। त्यावेळेस अनेकांच्या डोक्यात तो वारा घुसला होता आणि स्वप्नही मोठी मोठी पडली होती। 2024च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं होतं। 48 पैकी तब्बल 30 जागा महाविकास आघाडीने जिंकल्या होत्या। मात्र लोकसभेनंतर अवघ्या काही महिन्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला। लोकसभेचं यश डोक्यात गेल्यानं विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याचं रोखठोक मत उद्धव ठाकरेंनी मांडलंय। सामनाच्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी हे मत व्यक्त केलंय। लोकसभेला आपल्याला जिंकायचं होतं अशी एकजुटीची भावना महाविकास आघाडीमध्ये होती। विधानसभेला मात्र मला जिंकायचं असा मीपणा आला, त्यातूनच पराभव झाल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। विधानसभेच्या काय वेळेला काय झालं, निशाणी होती पण जागा कोणत्या आणि मी त्याच्यानंतर जागा मिळाल्यानंतर उमेदवारी कोणाला देणार हे निश्चित नव्हतं। तर ही जी काय तुतू मैमे झाली ही स्वीकारली पाहिजे। आपल्याकडनं झालेली मोठी चूक होती आणि ती जर का चूक परत करायची असेल तर मग त्या गोष्टीला एकत्र येण्याला काही अर्थ राहत नाही। म्हणजे समन्वयाचा अभाव होता। समन्वयाच्या अभावापेक्षा लोकसभेचं यश हे नाही म्हटलं तरी सगळ्यांच्या डोक्यात गेलं। लोकसभेच्या वेळेला महाविकास आघाडी आणि सगळे नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत अरे ठीक आहे तू आपल्याला जिंकायचंय हे आपलेपण होता। विधानसभेला नाही मला जिंकायचंय हा आपल्यातून मीपणा जेव्हा आला तेव्हा पराभव आला। तर लोकसभेला जागा वाटप वेळेत पूर्ण झालं आणि त्यामुळे प्रचाराला अधिक वेळ मिळाला। लवकर प्रचार सुरू झाल्याचा परिणामही दिसून आल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। विधानसभेला शेवटच्या दिवसापर्यंत जागा वाटप पूर्ण झालं नाही। शेवटपर्यंत खेचाखेची सुरू राहिली, त्यामुळे जनतेत चुकीचा संदेश गेल्याचं मत उद्धव ठाकरेंनी या मुलाखतीत मांडलंय। आम्ही महाविकास आघाडी म्हणून पहिल्या प्रथम निवडणूक लढलो ती लोकसभा, त्याच्यामुळे ठीक आहे आम्ही म्हणजे शिवसेनेने सुद्धा काही वेळेला 4-4 वेळा 5-5 वेळा जिंकलेले मतदारसंघ आपल्याला जिंकायचंय म्हणून सोडून दिले। विधानसभेच्या वेळेला काय झालं, शेवटच्या दिवसापर्यंत खेचाखेच चालू राहिली। हा मतदारसंघ तुला, हा मतदारसंघ मला, हा तुला, हा मला, हा तुला, हे तुतू मैमे हे शेवटच्या क्षणापर्यंत झालं। त्याचा दुष्परिणाम हा साहजिकच जनतेमध्ये असं झालं, अरे हे आत्ताच जर काही खेचाखेची असेल तर नंतर काय होणार। आणखीन एक महत्वाचा विषय असा झाला की लोकसभेच्या वेळेला मी प्रचार सुरू केला होता साधारणतः फेब्रुवारीत। तेव्हा काय होतं, माझ्यासमोर उमेदवार होते माझे पण निशाणी नव्हती। तर हवा सर्वांच्या डोक्यात गेली होती। कुणा एकाला दोष देऊन चालणार नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे। त्यावेळेस अनेकांच्या डोक्यात तो वारा घुसला होता आणि स्वप्नही मोठी मोठी पडली होती। त्यातून जागा वाटपातला घोळ मोठा झाला आणि तेही एक कारण अपयशाच्या मागे आहे। कारण हे जे काही स्ट्रॅटेजी बनवत होते, लाडकी बहीण असेल, मतदार वाढवत होते, मतदार याद्यामध्ये हेराफेरी करत होते, तिथे आम्हाला वेळ घालायला वेळच मिळाला, लक्ष घालायला वेळच मिळाला नाही, तिथे लक्ष घालू शकलो नाही आम्ही आणि त्यातून आमचं नुकसान झालं। यशाचे अनेक बाप असतात आणि अपयश नेहमी पोरका असतं असंच म्हटलं जातं। तशीच काहीशी अवस्था विधानसभेच्या पराभवानंतर महाविकास आघाडीमध्ये पाहायला मिळाली। उद्धव ठाकरेंनीही आपल्या या मुलाखतीत विधानसभेच्या पराभवाचं खापर मित्र पक्षांवरच फोडल्याचं पाहायला मिळालं। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।